लबाडी करून सकाळी सकाळी दीदीसोबत आम्ही असं कोपऱ्यात जाऊन बसलो होतो. ते आजीला कळाल्यानंतर आजी अशी आम्हाला रागवत होती, तर आईकडे येण्याचा असा हट्ट चालू होता आमचा. परत आजीकडे जाऊन दीदीच्या बॅगमध्ये काय काय आहे ह्याचा चाळासुद्धा सुरू होता. मामा आला, मग विमान विमान खेळणं तर होणारच. मामा आल्यानंतर हे आमचं रोजचं काम झालंय. रात्री मामाच्याच कुशीत झोपी गेली आणि सकाळी अशी मामाकडनं उठतही नव्हती. आजीसोबत देवपूजा केली. मी हा वानोळा द्यायला शेजारी गेली. तुमच्याकडे असं असतं का नक्की सांगा. पप्पासोबत येऊन हे कोडं सुरू केलं. तर मामा आणि भाजीचा मस्त डान्स सुरू होता. तो झाल्यानंतर आम्ही कोपऱ्यात जाऊन मस्त पुन्हा खेळ सुरू केला. संध्याकाळी छान आवरून आम्ही निघालो होतो लग्नाला. गेलो तेव्हा वातावरण इतकं छान होतं, तर म्हटलं पटपट फोटो काढूयात. लग्न होतं माझ्या भाच्याचं. हे वातावरण इतकं गोड होतं आणि अचानक ते पावसात बदललं. कोणत्याही लग्नात असं वातावरण झालं ना, मला माझ्या लग्नाची आठवण येते. कारण मला माहिती होती की देवाची धावपळ काय होती. ही होती आमच्या नवरदेवाची मम्मा, आमची सगळ्यात मोठी वहिनी. लग्नात माझे सबस्क्रायबर भेटले ते बघून खूप आनंद झाला. लेट पण थेट अगदी छान लग्न सोहळा पार पडला आणि असा संपला दिवस.